देव देतं आणि कर्म नेतं अशी एक म्हण आहे. आज त्यात थोडासा बदल करूया आणि काँग्रेसला दिलं आणि भाजपनं नेलं असा हा बदल आपण आता वापरूया. म्हणजे मतदार काँग्रेसला म्हणतात ही घ्या सत्ता, आणि काँग्रेस काय करतं तर ती सत्ता उचलतं आणि भाजपच्या पदरात घालतं. काँग्रेसनं हा भीम पराक्रम केलाय चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये. 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीच्या झंझावातासमोर काँग्रेस आधीच पुरती कोलमडली होती. पण त्यात लातूर, चंद्रपूर आणि परभणी या 3 महानगरपालिकांमध्ये मात्र काँग्रेसला सत्तेचा किरण दिसला. त्यामध्ये फक्त लातूरमध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकत होती, पण चंद्रपूरमध्ये काँग्रेसला उद्धव सेनेची गरज होती आणि परभणीमध्ये उद्धव सेनेला काँग्रेसची गरज होती. चंद्रपूर महानगरपालिकेत बहुमताचा आकडा किती होता? 34. काँग्रेस आणि त्यांनी सोबत घेतलेली जनविकास सेना यांनी निवडणुकीत जागा किती जिंकल्या होत्या? 30. म्हणजे बहुमतापासून 4 आकडे दूर. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नगरसेवक किती होते? 6. शिवाय त्यांच्यासोबत 2 वंचितचे पण होते. म्हणजे जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेला सोबत घेतलं तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचं गणित फिट बसत होतं. पण सत्ता मिळवण्याच्या परीक्षेमध्ये नापास व्हायचंच याची जणू काँग्रेसला हौसच. झालं. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातला जुना वाद चंद्रपूरमध्ये नव्यानं पेटला. दोघांनी काँग्रेसच्या नगरसेवकांची वाटणीच करून टाकली. हे माझे नगरसेवक, हे तुझे नगरसेवक. वाद इतका पेटला की शेवटी वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना घेऊन दिल्ली गाठली. तिथं कसा तरी या वादावर एकदाचा पडदा पडला आणि मग दोन्ही नेत्यांनी महानगरपालिकेतल्या पदांची वाटणी करून घेतली आपापल्या नगरसेवकांसाठी आणि सगळ्या नगरसेवकांचं परत चंद्रपूर गाठलं. अहो, पण तोपर्यंत उद्धव ठाकरेंचे नगरसेवक आपल्याला सोबत घ्यायचे आहेत हे काँग्रेस जवळपास विसरली. मग काय, काँग्रेसचे नेते दिल्लीत भांडत होते आणि इकडे चंद्रपुरात उद्धव ठाकरेंचे नगरसेवक भाजप नेत्यांच्या घरी पोहोचले होते. हवा असेल आमचा पाठिंबा तर महापौर पदाची वाटणी करा अशी अवघड अट उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांनी टाकली. अपेक्षेप्रमाणे त्यावरून गणित फिसकटलं. सत्ता आता भाजपच्या नजरेच्या टप्प्यात आली. आता वंचित आणि MIM यांना मॅनेज करायचं होतं. आता तेवढं काय भाजपला कठीण होतं का? मुळीच नाही. मंगळवारी फक्त एका मताच्या फरकानं काँग्रेस महापौर पदाची चंद्रपूर महानगरपालिकेतली निवडणूक हरलं आणि चंद्रपूरच्या सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कर्मानं भाजपच्या तोंडात भरवला. हा, आता भाजपला उद्धव ठाकरेंची साथ कशी काय चालली आणि उद्धव ठाकरेंना भाजपची साथ कशी काय चालली असले प्रश्न विचारू नका, कारण त्याची गुळगुळीत झालेली उत्तरच आपल्या सगळ्यांना पाठ झाली आहेत. आता महाराष्ट्रात अलीकडे विकासासाठी एक नवी अट निर्माण झाली आहे. आपण विरोधी पक्षात आहोत, एकाच निवडणुकीत वेगवेगळे निवडून आलो, पण विकासासाठी पलटी मारायची आणि युती करून मोकळं व्हायचं. राजकीय कोलांटुडीचं हे ताजं उदाहरण घडलंय चंद्रपूरमध्ये. महापौर पद मिळवण्यासाठी ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांनी थेट भाजपशी युती केली आणि अवघ्या एका मताच्या फरकानं भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौर पदाची निवडणूक जिंकली. त्यामुळे सर्वात जास्त म्हणजे 66 पैकी 27 जागा मिळवलेला काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूरच राहिला. मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो हे विकासासाठी, चंद्रपूरच्या प्रगतीसाठी. ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास मला आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा पत्रकारांनी याबद्दल विचारलं, पण त्यांना काही माहीतच नव्हतं. मला आत्ता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत. महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन. पण यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की भाजपशी राजकीय हाडवैर घेतलेल्या ठाकरे गटानं परवानगीच दिली कशी? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे.
इथेच खरा ट्विस्ट आहे. स्थानिक पातळीवर योग्य वाटेल तो निर्णय घ्या असे आदेश खुद्द उद्धव ठाकरेंनी दिल्याचा स्थानिक नेत्यांचा दावा आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा आहे. त्यांनी जे आमच्यावरती विश्वास दाखवला, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, स्थानिकची निवडणूक आहे, याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पूर्ण अधिकार दिला. त्या अधिकारामध्ये हा जो विजय झाला हा निश्चितच त्यांचा विजय आहे. पाहिलं आता कुणाचं खरं मानायचं आणि कुणाचं खोटं हेच कळेनासं झाले. राज्याच्या विकासासाठी आपले सर्वपक्षीय राजकारणी इतके आतुर झालेत की विचारसरणी, पक्षाची भूमिका यासारख्या गौण मुद्द्यांचा विचार करण्यासाठी बहुधा त्यांच्याकडे वेळच नसावा. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.